नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे मनतरंग हर्षल कोठावदे लॉग या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षेत समान गुण मिळाले, मग प्रश्न पडतो की निवड कोणाची होणार, शिफारस कोणाची होणार। तर यासाठी 2017मध्ये जी भरती झाली होती त्यामध्ये जे नियम होते त्यांचीच अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे। चला तर बघूया ते नियम। बघा विद्यार्थी मित्रांनो, टेट परीक्षा 2017ला जी झाली होती त्यानुसार काय नियम लावण्यात आले होते समान गुण असणाऱ्यांसाठी। तर 2 डिसेंबर 2017चं शासनाचं जे पत्र होतं त्यानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला असून ज्या पात्र उमेदवारांना समान गुण असतील तर त्यांचा प्रेफरन्स म्हणजे समान गुण असल्यास कोणाला पहिली संधी, तर असा प्रश्न निर्माण होतो। त्यावेळेस 2017 बाबतीत काय नियम लावण्यात आले होते, तर पहिले आत्महत्याग्रस्त, उदाहरणार्थ 2 विद्यार्थी आहेत, दोघांना सेम गुण आहेत 122 पण त्यामधला एक विद्यार्थी जो आहे, एक उमेदवार हा शेतकरी आत्महत्याग्रस्त असेल तर पहिले नोकरीचे चान्सेस त्याला राहतील। दुसरं, समान गुणप्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पाल्य नसेल तर वरील अवनीव क्रमांक 1 नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर ज्याचं वय जास्त असेल, वयाने जो ज्येष्ठ असेल त्याला प्रेफरन्स देण्यात येईल, म्हणजे ज्याचं वय जास्त त्याला संधी। नंतर वरील अनुक्रमांक ए बी या दोन्ही अटींमध्ये देखील समान गुण असेल तर उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास जास्त शैक्षणिक अर्हता कोणी प्राप्त केलेली आहे, पदव्युत्तर असेल, पदवीधर असेल, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असेल, तर ज्यांनी चांगली उच्चतम अर्हता प्राप्त केलेली जास्त टक्केवारी आहे अशा विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमात देण्यात येईल। समजा तिन्ही अटी जर समान ठरत असल्या तरी उमेदवारांच्या बाबतीत सदर पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये विहित असलेल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये उच्चतम गुणप्राप्त उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल। म्हणजे पहिला मुद्दा असेल की तो जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर पहिला प्राधान्य त्याला, समान गुण असल्यास ते नसेल तर मग त्या दोघांमध्ये जास्त शिक्षण कोणाचं आहे त्याच्यातही बसत नसेल तर वय कोणाचं जास्त आहे आणि या तिन्ही अटींमध्ये बसत नसेल तर ज्या काही शैक्षणिक अर्हता 10वी 12वी पदवीधर पोस्ट ग्रॅज्युएशन त्याने मिळवलं त्यामध्ये उच्चतम गुण कोणाला आहेत त्याला प्राधान्य देण्यात येईल। असे 2017 पवित्र पोर्टलमध्ये नियम होते। हेच नियमांची अंमलबजावणी 2022-23 मध्ये होऊ शकते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद, थँक्यू।